उमेद महिलांना शासकीय सेवेत कायम करा. येवला तालुक्यातील धुळगाव येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी टी वडितके यांना उमेद समूह धुळगाव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला समूहच्या माध्यमातून गावातील महिला सक्षम करण्यासाठी तसेच गावाचा विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाअंतर्गत उमेद महिला समूह बचत गटाच्या माध्यमातून गावातील महिलांचा व गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून उमेद महिला कर्मचारी तसेच अधिकारी म्हणून काम करीत असताना या कर्मचाऱ्यांना तुटपुंज मानधन देऊन महागाईच्या काळामध्ये आर्थिक बजेट कोलमडणारे वन परवडणारे असल्याने उमेद महिला समूह अभियानांतर्गत वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा करत आंदोलनही करण्यात आली, परंतु सरकारने अद्यापही सकारात्मक निर्णय घेतल्याने उमेद महिलांना संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यास भाग पाडण्यात आले. म्हणून सरकारला विनंती आहे की उमेद महिलांना तात्काळ शासकीय सेवेचा दर्जा देऊन लाडक्या बहिणीचा सन्मान करावा म्हणून धुळगाव येथील ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांना महिला समूह महिलांच्या वतीने निवेदन देऊन तात्काळ या महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. यावेळी वैशाली गायकवाड, रेखा गायकवाड, संगीता गायकवाड, सुनीता गायकवाड, दीपाली गायकवाड, अर्चना गायकवाड यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज चॅनल, महाराष्ट्र. उमेद महिलांना